ओके, दिसतं का? या आहारामधून काय मिळतं? ओके, ह्या आहारामधून आपल्याला वजन नियंत्रणात करता येते. सगळ्यात पहिलं काय करता येतं? आपलं वजन नियंत्रण होतं. दुसरी गोष्ट आहे, संतुलित पोषणासाठी तयार केलेले स्वादिष्ट मिल सप्लिमेंट्स एक आहे. यात आहेत प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि इतर आवश्यक घटक असतात. संतुलित प्रमाण आहे, यामुळे भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत होणे आणि शरीराची ऊर्जा वाढते. काय होते? भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत होते आणि शरीराची ऊर्जा वाढते, म्हणजे एनर्जी वाढते. आलं लक्षात? कॅलरी, आपलं वजन कमी होतं म्हणजे कॅलरी नियंत्रणात येतात, मधून वजन कमी होतं. कॅलरी नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. सोया प्रोटीन आहे, याच्यामध्ये कुठलं प्रोटीन आहे? सोया प्रोटीन. सर्व आवश्यक अमिनो ऍसिड असलेले संपूर्ण प्रथिन आहे. विविध स्वादामध्ये म्हणजे वेगवेगळ्या चवीमध्ये उपलब्ध आहे. संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीचा भाग म्हणून वापरता येते. 18 जीवनसत्वे आहेत आणि खनिजे आहेत त्याच्यामध्ये. विज्ञानावर आधारित उत्पादन आहे, सायन्स बेसवर आधारित आहे. उच्च दर्जाचे प्रथिने आहे. उच्च म्हणजे क्वालिटी मध्ये हे नाहीये, आपण आपल्या घरी खातोय, काहीच आपल्याला मिळत नाहीये. पोषण तत्वाने विकसित केलेले आहे. आवडीच्या फळासोबत मिसळून शेक बनवता येतो. तुमचा जो शेक तुम्ही बनवता त्याच्यामध्ये आवडीचे फळ टाकू शकता, पटकन तयार होतंय. ओके, फ्लेवर कुठले कुठले आवडतील ते बघा. त्याच्यामध्ये पीच फ्लेवर आहे, व्हॅनिला. तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही एकच खात असाल आतापर्यंत. कुणी काही लोक किती कुठला कुठला खातात चॅट बॉक्स मध्ये सांगा बरं. कुठला कुठला खातात? रोज खाऊन कंटाळा आलाय का नाही? तुम्ही वेगवेगळा यावेळेस वेगळा मागवू शकता. व्हॅनिला आहे, चॉकलेट आहे. चॉकलेट, ज्याला चॉकलेट आवडते त्याने चॉकलेट फ्लेवर मधला खायचा. ज्याने व्हॅनिला आवडतो त्याने व्हॅनिला फ्लेवर मध्ये खायचा. ज्याला मँगो आवडतो, मँगो किती लोकांना आवडतो? मँगो खाल्लाय काही लोकांनी? चॅट बॉक्स मध्ये सांगा, मँगो खाता का कोणी? ओके, मँगो आहे. ऑरेंज क्रीम मध्ये आहे. स्ट्रॉबेरी, काही लोकांना स्ट्रॉबेरी आवडेल, स्ट्रॉबेरी मध्ये खाऊ शकता. कुल्फी आहे, बनाना आहे, रोज खीर आहे. पान पण फ्लेवर आहे. तुम्हाला जो पान आवडतं ना, पानासारखी टेस्ट आहे त्याची आणि एवढा भारी लागतंय. तुम्ही फक्त एकदा वापरून बघा. याचे मुख्य फायदे काय आहेत बघा. एक्सरसाइज नंतर हा जर ब्रेकफास्ट केलाय, हा ब्रेकफास्ट आहे आपला, तर काय काय होतंय? वजन नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. योग्य आहार आणि नियमित व्यायामासोबत घेतल्यास शरीराचे वजन आणि शरीरातील चरबी कमी करण्यास मदत होते. शरीरातील लिपिड, कोलेस्ट्रॉल प्रोफाइल निरोगी ठेवण्यास मदत होते. प्रत्येक स्पून मध्ये 18 जीवनसत्वे आणि खनिजे आहेत. 3 ग्रॅम आहारातील फायबर त्यातून मिळते. प्रत्येक सर्विंग मध्ये फक्त 94 कॅलरीचा आहार आहे. एक वडापाव खाल्ला तर त्याच्यामध्ये 200 कॅलरीज आहेत. किती? 94 कॅलरीज. ओके, कमी ग्लायमेसिक इंडेक्स, लो जीआय असलेलं अन्न आहे. दिवसातून 1-2 वेळा संतुलित आहाराचा भाग म्हणून पौष्टिक आहार म्हणून याला आपण घेऊ शकतो. आरोग्याची निवड, उत्तम परिणाम यासाठी घ्यायचं. ओके, किती लोक खातात? एक्सरसाइज झाल्यानंतर हा पौष्टिक आहाराचा ब्रेकफास्ट केला पाहिजे. ओके, चलो. अजयनाथ सर कुठे आहेत? जे करत नाहीत, नाहीतर एक्सरसाइज करतो आणि आम्ही शरीराला वडापाव देतो, पोहे देतो, उपीट देतो, ज्याच्यामधून आपल्या शरीराची गरज पूर्ण होत नाही, शरीराची रिक्वायरमेंट पूर्ण होत नाही. रोज खीर, वाव, सविता सानप म्हणतायत रोज खीर. बाकीचे कुठला खाताय? चॅट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला कुठला आवडतो. ओके, अजून एक आलाय. आपल्याला हे कुणाला आवडते? खारीक कुणाला आवडते? ओके, खारीक पण आलाय. चलो अजयनाथ सर, चलो. बाकी जे खात नाहीत तुम्ही खायला चालू करा. नाश्ता, आवडीनुसार नाश्ता खाऊ शकतो, आवडीनुसार. ही शरीराची रिक्वायरमेंट करणारा आहे. ओके, चलो. नुसती एक्सरसाइजने काय होणार नाही, शरीराची
जे काय आता एक्सरसाइज केल्यावर आपल्या शरीरातले जे प्रोटीन कमी होतं आणि त्यामुळे शरीराचे जे हाडं ठिसूळ होतात एक्सरसाइज नंतर, तर ते भरून काढण्यासाठी आपण खाल्ला पाहिजे. ओ सगळे लोक खात आहेत. यस, चलो सॉंग लावा. कुठे गेले सॉंग लावणारे? काय राजू सर? पोस्ट निघून गेलं त्यांना.